दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही लढत युवा स्पोर्ट्स दिंडनेरलीच्या विरोधात नागाव संघ सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. बँगेडवीचे पहिल्या चेंडूवरतीच विनोदचं स्वागत केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरतीच एक दर्जेदार षटकार कपिलच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. म्हणजेच षटकारांनी संघाच्या धावसंख्येला श्री गणेशा झालाय. तब्बल 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस इथे मात्र लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली. मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. थर्डमॅन रिझन वरून एकेरी धाव फलकावरती वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. म्हणजेच संघाची धावसंख्या मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. आठ धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या चेंडूवरतीच तब्बल 8 धावा कुठल्या गेल्यात. स्ट्राईक वरती आपण दिगंबरला पाहतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. एका बाजूला युवा स्पोर्ट्स दिंडनेरली तर दुसऱ्या बाजूला नागाव स्पोर्ट्सचा संघ. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीसे. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजेच गोलंदाजाचे देखील इथे 12 वाजवले जात आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटकेबाजी देखील या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिले 2 चेंडूवरतीच तब्बल 12 धावा कुठल्या गेल्या आहेत. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका मागच्या बॉलवरती पाहायला मिळालाय. यावेळेस बिग हिट केलाय, बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावा, षटकार.
18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती इथे षटकार ठोकला जातोय. नक्कीच दर्जेदार फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक नक्कीच महाग ठरताना पाहायला मिळतंय. कमबॅक नक्कीच करावा लागेल नागाव स्पोर्ट्सला. यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. फलंदाज या चेंडूवरती नक्कीच बीट झालाय, त्यामुळेच एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. धावसंख्या मात्र 18 वरती स्थिरावली गेले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे, म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या मात्र 18 वरती स्थिरावले. यावेळेस यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या 3 चेंडूवरती जरी 18 धावा कुठल्या गेल्या असल्या तरी नंतरच्या 2 चेंडूवरती कमबॅक गोलंदाज विनोदचं नक्कीच राहिलाय. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. तब्बल 18 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. यावेळेस फुल टॉस आणि फुल्ली लॉस, बॉल सीमारेषा पार, षटकार. पहिल्या षटका अखेरीस तब्बल 24 धावा कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये, म्हणजेच पॉवर प्लेचं षटक मागडा हातायला गेलाय गोलंदाज विनोद याच्याकडून. षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. याच धावसंख्या मात्र 24 वरती स्थिरावली गेली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती तेजसला पाचारण केले गेले. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती तेजसला पाचारण केले गेले. या धावा वाचवण्यासाठी ते मात्र तेजस वरती विश्वास दाखवला गेलाय. कर्णधाराचा विश्वास कशा प्रकारे सार्थ ठरवतो ते नक्कीच पाहावं लागेल. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी तेजसला पाहतोय आपण. तोपर्यंत कपिलचा जर विचार केला गेला तर 1 चेंडू आणि 6 धावांवरती फलंदाजी करतोय, म्हणजेच 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर दिगंबर 5 चेंडू आणि 16 धावांची एक आतेशी खेळी देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती तेजस यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धावेमध्ये नक्कीच दुहेरी धावेमध्ये देखील कन्वर्ट केलं गेलंय. षटकारानंतर सिंगल डबल म्हणजेच सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालंय. त्यामुळेच धावसंख्या देखील 26 वरती जाऊन पोहोचले. या चेंडूवरती फटका तर मोठा खेळायचा होता, मात्र 2 धावेवरती या चेंडूवरती नक्कीच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र 26 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती इथे मात्र धावा रोखल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी शांत पाहायला मिळालाय फलंदाज कपिल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर डिलिव्हरी, नक्कीच कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल डिलिव्हरी, एकदम खोलात टाकला बॉल आणि इथे मात्र फलंदाज देखील बीट झालाय. या षटकामध्ये धावसंख्या रोखल्या गेल्या आहेत. 24 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या असल्या तरी देखील
या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झालाय, तर म्हणजेच कमबॅक तेजसने देखील करून दिलाय आपल्या संघासाठी. यावेळेस स्टेप आउट करून हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेला तेजस वरती आक्रमण जडवलं गेलंय. यावेळी इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी नक्कीच दंडित केलंय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव फलकावरती लागली गेले, म्हणजेच फलंदाज कपिलला इथे मात्र फ्री हिटची संधी असेल. यावेळेस मात्र फलंदाजाकडे संधी असेल, फलंदाजाकडे लायसन्स असेल. फ्री हिटचा बॉल आहे. पंचांनी इथे मात्र दंडित केलंय. एक्स्ट्रा धाव ही घोषित केली गेली. फ्री हिटचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तेजस, राऊंड विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र वाईड लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न, एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये, म्हणजेच फ्री हिटच्या बॉलवरती कुठे नुकसान नागाव स्पोर्ट्सला मिळालं नाहीये, त्यामुळेच चांगला चेंडू नक्कीच हातायला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच या षटकामध्ये कमाल केले तेजसनी. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 28 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, म्हणजेच 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या मात्र 33 वरती जाऊन स्थिरवले. थँक्यू डीसे. गोलंदाजी मार्कवरती सरदारला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी सरदारला पाचारण केलं गेलंय. यावेळेस हुक केलाय आणि 6 धावा देखील बुक केलाय. बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर कडून चुकी झाले आणि 4 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. 22च्या स्वरूपात या 4 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. नक्कीच चेंडू चांगला पाहायला मिळाला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्करचा चेंडू होता, मात्र विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीच्या जोरावरतीच या 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र थोडंसं वळण घेतलं आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट झालाय.
43 धाबा आता फलकावरती लागल्या गेल्या. तर पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं की नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश येईल, मात्र दुसऱ्या षटकाने कमबॅक करून दिलंय ते म्हणजेच नागाव स्पोर्ट्स संघाला. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सरदारला पाहतोय आपण, एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, उडवलाय बॉलला, विकेट मिळाले. दिगंबर बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये राज करण्यासाठी राज दाखल झालेत. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. ते मात्र नक्कीच राज्य करावं लागेल या मॅच मध्ये जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, कारण दिगंबर सारखा फलंदाज तंबूच्या आशाला धाडला गेलाय. यावेळेस बॅटची लिडिंग एज, झेलची संधी, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धाबेवरती समाधान मानावं लागतंय की पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरतीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एकेरी धाव फलकावरती ऍड झाले. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेणारा चेंडू, म्हणजेच लेग बाईच्या स्वरूपात ही धाव फलकावरती लागली गेले. पहिल्या षटकात तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या मात्र 45 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 3 ओव्हर्स 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाचे धावसंख्या मात्र 45 वरती जाऊन पोहोचले. धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथं मागचं षटक देखील कमालीचं राहिलंय. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी अमितला पाचारण केले गेले. स्ट्राईकिंग वरती कपिल पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 600च्या स्ट्राईक रेटने झालेली सुरुवात आता मात्र 140च्या स्ट्राईक रेट वरती येऊन थांबले. म्हणजेच 10 चेंडू आणि वैयक्तिक 14 धावांची खेळी. सुरुवात आक्रमक झाली, मात्र शेवट इथं मात्र गोड करावा लागेल फलंदाज कपिलला. गोलंदाजी मार्कवरती अमितला शेवटच्या षटकासाठी पाचारण केलं गेलंय. पहिला चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड लाईन पकडून. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमित, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकेरी धाव तर पूर्ण केली गेली.
या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 46 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 24 धावा कुठल्या गेल्या होत्या त्यावेळेला असं वाटलं होतं की धावसंख्या 90च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल, मात्र गोलंदाजांनी नक्कीच कमाल केले या मॅच मध्ये. 46 धावांवरती आतापर्यंत रोखण्यात यश आलंय गोलंदाजांना. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले आणि या 4 धावा देखील बहाल केल्या गेल्या आहेत. थँक्यू डीसे. दरम्यान संघाचं अर्धशतक धावफलकावरती झळकावलं गेलंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मॅक्सिमाइज करावं लागेल या 3 चेंडूमध्ये. यावेळेस बॅटची इनसाइड एज, बॅटची रुबी कट, फलंदाज बाद झालाय. या चेंडूवरती राजला माघारी परतावं लागतंय. राज बॅक टू डगआउट. दरम्यान धीरज कांबळे पोलीस, पुणे पोलीस यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर, विनंती आहे आपल्याला की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान मॅच कडे बघूया. नवीन फलंदाज सागर. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती नक्कीच एकही धाव मिळणार नाहीये, म्हणजेच धावसंख्या मात्र 50 वरती स्थिरावली गेले. गोलंदाजांना नक्कीच यश आलंय धावसंख्या रोखण्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, त्यानंतर विचार केला गेला तर 50 धावांवरती आतापर्यंत रोखलं गेलंय. या इनिंग मधला शेवटचा बॉल पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात तिसरा धक्का बसलाय. कपिल बॅक टू डगआउट. यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू नक्कीच दिगंबरने इथे मात्र कमालीचा हाताळलाय. तेवीस चेंडू आणि 52 धावांची गरज आहे अजूनही. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेणारा चेंडू. पण एकदा एकेरी धाव ही लेग बायच्या स्वरूपात धावफलकावरती लागली गेले. दरम्यान रेंदाळ संघ आणि उजगाव संघ नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान मॅच कडे वळूया. 22 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये 26 धावा कुठल्यानंतर त्या 3 षटकांनी मॅच मध्ये नक्कीच फुंकर घातले आणि समीकरण यावेळेला 22 चेंडू आणि 51 धावांचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकेरी धाव पूर्ण केली गेली. बघता बघता दुसरी धाव देखील सुखरूपरित्या पूर्ण केली, म्हणजेच धाव संख्या जाऊन पोहोचले 3 या घरामध्ये. अजूनही 21 चेंडू आणि तब्बल 49 धावांची गरज आहे.
गोलंदाजांनी नक्कीच आपली कामगिरी बजावली, मात्र फलंदाजांकडे नक्कीच संधी आहे. 21 चेंडू आणि 49 धावा. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस देखील तेच चित्र पाहायला मिळालं. ढूंढो ढूंढो रे साजना, बॉल काही बॅट वरती आदळला नाहीये, त्यामुळेच आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र विकेट किपर कडून चुकी झाले आणि या चुकीच्या जोरावरती 22च्या स्वरूपात 4 धावा दाखल्या गेल्या त्या फलकावरती. षटक संपलंय. षटका अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 7 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 7 रन्स विदाउट लॉस. उंचगाव संघ आणि रेंदाळ संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. उंचगाव संघ आणि रेंदाळ संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. अठरा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. मंजिल मिनेला मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. यावेळेस मेहनत घ्यावी लागणार आहे दोन्ही संघांना, कारण 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलाय, बनगटांचा वापर पाहायला मिळालाय. एकेरी धाव तर पूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेचा मानस होता फलंदाजाचा, मात्र थांबवलं गेलंय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती वातावरती आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा कुठल्या गेल्या, म्हणजेच संयमाने सुरुवात पाहायला मिळाले. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर झालाय. एकेरी धाव त्या चेंडूवरती मिळाली गेले. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. वारंवार अमितच्या बॅटमधून नक्कीच डॉट बॉल खेळले जात आहेत. तिचं खरा फलंदाजी सरदारला इथे मात्र साथ द्यावी लागणार आहे. आपल्याकडे एक सरदार सारखा विस्फोटक फलंदाज आहे, त्याला इथे मात्र साथ द्यावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल होता वाशीला, बॅट फिरवतोय काशीला, बॉल जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. तर मॅच कडे वळूया. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. ते मात्र रनआउटच्या स्वरूपात ही विकेट बहाल केली गेली. हिच स्वतःला इथे मात्र बाद करून घेतलंय. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉलला, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धाव पूर्ण केली गेली. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 9 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती थोडीशी शांत सुरुवात, 52 धावांची धावसंख्या मिळवताना थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा दिले बॉलला, क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि 4 धावा देखील बहाल केल्या गेल्या आहेत. 4 धाव्याने संघाची धावसंख्या देखील 13 वरती जाऊन पोहोचले. किच लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा दिली बॉलला आणि दिशा दिली आणि गोलंदाजाची देखील दशा खराब केले. त्यामुळे 13 धावा यावेळेला धाफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू इथे मात्र खोदून काढलाय बॉलला. एकेरी धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 14 वरती जाऊन पोहोचले.
दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या मात्र 14 वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण. सुरुवात नक्कीच थोडीशी खराब पाहायला मिळाली, ती म्हणजेच नागाव स्पोर्ट्स संघाची. त्यामुळेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बदललं गेलंय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. म्हणजेच 19 सरासरीने इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल. म्हणजेच विचार केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये इथे मात्र 3 षटकार लगावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती कपिलला पाचारण केले गेले. दरम्यान नाणेफेक झालंय. उसगाव संघाने आपलं नाणेफेक जिंकलंय. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान उसगाव संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच कडे वळूया. इथे मात्र 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे कपिलला पाचारण केले गेले. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू. या चेंडूवरती नॉन स्ट्राईक फलंदाजाला थांबवलं गेलंय. स्वतःवरती विश्वास दाखवला गेलाय. आत्मविश्वास नक्कीच ठेवावा लागेल. अकरा चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती सरदार खेळतो आतापर्यंत. यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संघासाठी नक्कीच बहुमूल्य धावा देखील वाचवल्या गेल्या आहेत. या चेंडूवरती रनआउटची संधी. मात्र फलंदाज सुखरूपरित्या क्रीज मध्ये परत. म्हणजेच 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. समीकरण मात्र बदललं गेलंय. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. लोअर फुल टॉस बॉल होता. दिशा दिली बॉलला. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. पायाने चेंडू अडवला. त्यानंतर मात्र खराबपैकी पाहायला मिळाली. त्यामुळेच या 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. यावेळेस सरदारच्या बॅट मधून हवाई हल्ला. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. नक्कीच बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि सरदारने या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि मॅच मध्ये नक्कीच फुंकर मारले. धावसंख्या मात्र 22 वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच अजून जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. यापुढे अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल जर आपल्याला या मॅच मध्ये जिवंत राहायचं आहे. 9 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कपिल वरती नक्कीच आक्रमण चढवलं गेले. यावेळेस वाईड यॉर्करचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कमबॅक झालाय. षटकारानंतरच तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये कपिलने दिले. त्यामुळेच समीकरण देखील बदललं गेलंय. 8 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. म्हणजेच या 2 चेंडूवरती षटकार लगावावे लागणार आहेत जर आपल्याला या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. यावेळेस देखील परफेक्ट यॉर्कर. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. या गोलंदाजाने नक्कीच मॅच मध्ये फुंकर घालून दिले. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. समीकरण मात्र बदललं गेलंय. सरदारला इथे शांत ठेवण्यामध्ये यश आले. नागाव स्पोर्ट्स संघाचा विस्फोटक फलंदाज सरदार इथे मात्र शांत पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅच नक्कीच रोमहर्षकतेच्या शिगेला जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 29 धावा. यावेळेस इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. पंच नक्कीच या चेंडूवरती दंडित करतील. पंचांनी आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये इथे दंडित केलंय आणि एक्स्ट्रा धाव फलकावरती लागली गेले. म्हणजेच 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. एखादा मोठा फटका नक्कीच आपल्याला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो जर नागाव स्पोर्ट्स संघाला ही मॅच जिंकायची असेल. नक्कीच गोलंदाजी आतापर्यंत कमालीचे राहिले या मॅच मध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल आहे. दिशा दिले बॉलला. मनगटाचा चांगला वापर पाहायला मिळालाय. एकेरी धाव पूर्ण केली गेली. थोडस फंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि दुसरी धाव देखील सुखरूपरित्या पूर्ण केली गेली. म्हणजेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 26 धावांचं म्हणजेच 3 षटकामध्ये 26 धावा कुठल्या गेल्या म्हणजे अर्धा पल्ला इथे गाठला गेलाय. अजूनही 6 चेंडू आणि 26 धावा बनवायचे आहे म्हणजेच अर्धा पल्ला गाठायचा आहे. थँक्यू डीसे. दरम्यान आपण ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय ते म्हणजेच KGC लाईव्ह कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. दर्जेदार कॅमेरा वर्किंग आणि दर्जेदार क्वालिटी देखील या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हचे सर्व ओमकार पाटील सर सध्याच्या घडीला आमच्या सोबत जोडले गेले. तर मॅच कडे वळूया. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती अजयला पाचारण केले गेले या 26 धावा रोखण्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सरदारच्या बॅट मधून सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीसे. समीकरण मात्र बदललं गेलंय. अजूनही 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. सरदारच्या बॅट मधून नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळालाय. यावेळेस आणखीन एक सरदार तुस्सी ग्रेटो बॉल सीमारेषा पार, षटकार. चार चेंडू आणि 16 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. सरदारच्या बॅट मधून आता फटके यायला सुरुवात झाले. यावेळेस इथं मात्र बॅटची कट थोडीशी चुकी झाले. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची कट घेतली. फायनल एक रिझन मध्ये नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि समीकरण देखील पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 16 धावांचं राहिलंय. सरदारने नक्कीच या मॅच मध्ये फुंकर घातले. या चेंडूवरती नक्कीच मॅच टर्निंग चेंडू असेल. यावेळेस आणखीन एक सरदारचा हवाई हल्ला. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. लढता लढता हरलो जडी, लढायला माझा अंत नाही. पडेन पुन्हा उठेन, शांत बसायला मी काय संत नाही. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. स्ट्राईक एंड वरती सरदारला पाहतोय आपण. आतापर्यंत सरदारच्या बॅट मधून वैयक्तिक 14 चेंडू आणि 29 धावांची अतिशय पारी पाहायला मिळाले. म्हणजेच या मॅच मध्ये फुंकर घातले सरदारने. पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये थोडेसे शांत पाहायला मिळाले. नंतर शेवटच्या षटकामध्ये मॅक्सिमाइज केलं आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 12 धावांचं राहिलंय.
म्हणजेच 2 चेंडू आणि 2 षटकार. इट्स अ फेअर डिलेव्हरी. या चेंडूवरती चौकार देखील कुठला गेलाय. म्हणजेच 2 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दरम्यान 100 लोक आमच्या सोबत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. 2 चेंडू आणि 12 धावांची एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये नक्कीच फुंकर घातले ती सरदारने. मॅच मध्ये रंगत आले. 2 चेंडू आणि 12 धावांची मॅच, पैसा वसूल मॅच. या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच मॅच मध्ये अजूनही जिवंत राहू शकतात ते म्हणजेच नागाव स्पोर्ट्सचा संघ. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजय. दोन चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजय तयार. यावेळेस इथे मात्र अजयने चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू. समीकरण मात्र बदललं गेलंय. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच सरदारने तर फाईट नक्कीच दिले, मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकले नाही. अपयशाच्या दिशेने वाटचाल करायला लागले. यावेळेस यष्ट उद्ध्वस्त. दांडी गोल फलंदाज बाद. मॅच देखील जिंकले ती म्हणजेच युवा स्पोर्ट्स देंडनेरली संघाने.
रेंदाळ संघ चला फलंदाज पाठवायचे तो रेंदाळ संघ. दरम्यान युवा नेते शिवतेज जांभरे सर यांना विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने शिवतेज सरांचं देखील हार्दिक स्वागत. हॅलो, शिवतेज जांभरे यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे.